कोल्हापूरपासून साधारणपणे 50 ते 55 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. भुदरगड तालुक्यातील गारगोटीजवळील हा किल्ला 800 मीटर लांब व 700 मीटर रुंदीचा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला 2 दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती. पण आज रोजी गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधली गेली आहे. इथे दरवर्षी महाकृष्ण पासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते. हा अजूनही चांगल्या स्थितीत असलेला गड शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधला होता. त्यानंतर आदिलशाहीत बरेच वर्ष काढल्यानंतर 1667 मध्ये स्वराज्यात आला. इसवी सन 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरुस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून येथे एक प्रबळ लष्करी ठाणे बनले. परंतु मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळाले. 5 वर्षांनी मराठ्याने भुदरगडावर अचानक हल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली. ती अजूनही तेवढ्याच आहेत. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात परशुराम भाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. 10 वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला. इसवी सन 1844 मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळवले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डी ला मोंटेने सैन्य कूच 13 ऑक्टोबर 1844 रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्णपणे ताबा मिळवला. असे बंडाचे प्रयत्न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्णपणे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.